नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू हिरे माझा मितवा या मालिकेचा आजचा म्हणजे मंगळवार 9 जूनच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजपर्यंतचं सगळ्यात इंटरेस्टिंग ट्विस्ट आला आहे जो तुम्हालासुद्धा बघायला खूप आवडेल. मग नेमकं घडलं तरी काय? तर प्रेक्षकांनो, ज्या मामीने आजपर्यंत सर्वांना इतका त्रास दिला म्हणजे अर्णव, अंजली, रमाकांत या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करण्याच्या मागे ती होती, तर ती स्वतःच आता बर्बाद होती आहे. वल्लरी आता खूप घाबरली आहे आणि तिला आता चक्कर आली आहे की ती ॲक्टिंग करते आहे हे अजून कळालेलं नाही आहे. पण आजच्या एपिसोडमध्ये तिला चक्कर आली आहे आणि ती खाली कोसळली. तिचं BP शूट झालं आहे. वल्लरी आजारी पडली आहे आणि या आजारपणीचं कारण म्हणजे भीती. वल्लरीला खूप भीती वाटते की आता पोलीस अर्णव, ईश्वरी, उदयकांतला पकडतील आणि मग उदयकांत माझं नाव घेईल. ईश्वरीने तर धमकी दिली आहे की ज्या बाईने माझ्या आईच्या आयुष्याचं वाटोळं केलं ना, त्या बाईला मी तुरुंगात पाठवणार, जेलमध्ये सडवणार. त्यामुळे वल्लरी आता खूप कापायला लागली आहे, घाबरायला लागली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. आणि हो प्रेक्षकांनो, एक सबस्क्राईब करून टाका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ना इन्स्पेक्टर ईश्वरीवरती हल्ला करणाऱ्या गुंड्याची जोरदार धुलाई करत असतो. खूप त्याला मारत असतो आणि त्याला जाब विचारतो की कोणी सांगितलं होतं तुला हल्ला करायला, कोणी सुपारी दिली होती, खरं खरं बोल. अर्णव आणि ईश्वरीसुद्धा तिथेच असतात आणि हा गुंड सांगतो की साहेब, मला माहिती नाही तो कोण होता, पण तो मला फोन करायचा. तर इन्स्पेक्टर म्हणतो, फोन करायचा, नाव काय त्याचं, बोल, नाव सांग लवकर. तर हा गुंडा म्हणतो, साहेब, आई शपथ नाव नाही माहिती त्याचं, त्याला मी फक्त एकदाच भेटलो आहे. म्हणजे हा माणूस त्या माणसाला भेटला हे ईश्वरीने अर्णवला आणि ईश्वरीला समजतं. इन्स्पेक्टर म्हणतो, चल त्याचा नंबर सांग त्याचा. तर हा गुंडा म्हणतो, आहे ना माझ्या फोनमध्ये आहे इन्स्पेक्टर. आता इन्स्पेक्टर हवालदाराला सांगतो की काल याच्याकडून आपण जो फोन जप्त केला आहे ना, तो फोन घेऊन ये लवकर. आता हा हवालदार निघून जातो. ईश्वरी विचारते, तुम्हाला ज्याने सुपारी दिली तो पुरुष होता की स्त्री होती? तर हा गुंडा म्हणतो की पुरुष होता, पुरुष. तेवढ्यात हवालदार या गुंड्याचा मोबाईल घेऊन येतो आणि इन्स्पेक्टर या गुंड्याला आता लॉक उघडायला सांगतो त्याच्या फोनचं. हा गुंडा आता लॉक उघडतो आणि ज्या माणसाने ईश्वरीची सुपारी दिली त्याचा नंबर इन्स्पेक्टरला देतो. इन्स्पेक्टर या नंबरवरती कॉल करून पाहतात, पण फोन तर स्विच ऑफ असतो. इन्स्पेक्टर अर्णव आणि ईश्वरीला सांगतो की फोन लागत नाही आहे, पण आता आपल्याकडे नंबर आहे ना, आपण त्या माणसाचं नाव, पत्ता सगळं काही शोधून काढू शकतो. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, पण साहेब, या गुंड्याने आत्ताच सांगितलं ना की त्याने त्या सुपारी देणाऱ्या माणसाला पाहिलं आहे. मग तेवढ्यात इन्स्पेक्टरला आता एक आयडिया सुचते. इन्स्पेक्टर म्हणते, अरे हो, आता बघा, ह्या ईश्वरीचं डोकं त्या इन्स्पेक्टरपेक्षा जास्त चालतं आहे. इन्स्पेक्टर म्हणतो, अरे हो, मग तर आपण त्या माणसाचं स्केच बनवून घेऊ शकतो. आणि इन्स्पेक्टर हवालदाराला स्केच आर्टिस्टला बोलवायला सांगतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो, तुम्ही इथेच थांबा, थोड्याच वेळात त्या माणसाचा चेहरा आपल्यासमोर येईल. अर्णव आणि ईश्वरीला बरं वाटतं की लवकरच ज्या माणसाने ईश्वरीची सुपारी घेतली तो माणूस आपल्यासमोर असणार आहे. आणि इकडे वल्लरी मात्र खूप घाबरलेली असते. ही ईश्वरी पुन्हा माझा फोन कट करते. काय होत असेल तिथे पोलीस स्टेशनमध्ये? त्यांना सत्य कळालं तर नसेल ना? उदयकांत त्यांच्या हाती तर लागला नसेल ना? या उदयकांतने माझं नाव तर घेतलं की काय? अशीच भीती आता वल्लरीला खूप वाटत असते. आता काय करायचं, कसं वाचायचं, हाच प्रश्न वल्लरीला पडतो. वल्लरी चिडून म्हणते, नाही, मी आता अशी शांत नाही राहू शकत. असं म्हणून वल्लरी ही रूम बाहेर पडणार इतक्यातच मामा तिच्या समोर येतो आणि म्हणतो, वल्लरी, एवढ्या घाईघाईत कुठे चालली आहे? वल्लरी चिडून म्हणते, तुम्हाला कळत नाही का हो, एखादी व्यक्ती बाहेर जात असेल तर तिला असं टोकायचं नाही, पुन्हा टोकत असतात. तर मामा म्हणतो, ए बाई, तुझ्यासमोर हात जोडतो, तुझ्याशी वाद घालण्यामध्ये ना मला काही इंटरेस्ट नाही आहे, ताकद नाही आहे. आज माझ्यात ना म्हणजे माझं खूपच डोकं दुखतं आहे, मला तापसुद्धा आला आहे, मला एखादी गोळी देते का? असं म्हणून मामा सोफ्यावरती बसतो. मामी चिडून म्हणते, देते. आणि मामी आता तिथून निघून जाते. मामाला वाटतं बरं आहे, एवढं तरी बायको असण्याचं कर्तव्य ही पूर्ण करते. मामाची तब्येत बरी नसते, त्याला खूप त्रास होत असतो आणि थोड्या वेळानंतर आजी ही देवाचं नामस्मरण करत बसलेली असते आणि त्याच वेळेस वल्लरी ही जाणून बुजून तिच्या समोरून निघून जात असते. आजी तिला थांबवते आणि विचारते, काय गं वल्लरी, कुठे चालली आहेस? काही सांगण्याची पद्धत वगैरे आहे की नाही? बाहेर चालली आहे, कुठे चालली आहे, सांगून जात जा. आता तू सुद्धा सासू झाली आहे, एवढं तू तरी पाळायला पाहिजे ना? तर वल्लरी म्हणते, नाही आई, मी ना खूप टेन्शनमध्ये होते ना, म्हणून न सांगता जात होते. आजी विचारते, कसलं टेन्शन? तर मामी म्हणते, काय सांगू तुम्हाला, ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजणं सकाळपासून पोलीस स्टेशनला गेलेत. पोरांनी काही खाल्लं नसेल, भूक लागली असेल ना,
त्यांना मला त्यांची खूप काळजी वाटत होती ना, म्हणून मी त्यांच्यासाठी डबा घेऊन चालली आहे. बघा हिला किती काळजी पडली आहे. आजी हसून म्हणते, काय वल्लरी, ते काही लहान आहेत का, डबा घेऊन चालली आहे, भूक लागली असेल तर ते हॉटेलमध्ये खातील ना, तू कशाला एवढी काळजी करते ते सोड. मला सुद्धा त्यांना विचारायचंच होतं की पोलीस स्टेशनमध्ये काय घडतंय, कॉल लाव बरं चिंटूला. आता मामी खूप खुश होते. हा सगळा मामीने जाणून बुजून केलेला प्लॅनच असतो. मामी काय त्याच्यासाठी डब्बा वगैरे घेऊन चाललेली नसते, आपल्याला तर हे माहितीच आहे. मामी आता म्हणते, हो लावते ना. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी स्केच आर्टिस्टची वाटच पाहत असतात. इन्स्पेक्टर अर्णव आणि ईश्वरीला सांगतो की स्केच आर्टिस्ट आता थोड्या वेळात येईल, तुम्ही थोडी वाट पहा, तोपर्यंत तुम्हाला काही चहा कॉफी नाश्ता काही खायला वगैरे मागवू का. अर्णव आणि ईश्वरी म्हणतात, नो थँक्स, त्याची काहीही गरज नाही आहे. तेवढ्यात हवालदार इन्स्पेक्टरच्या कानात काहीतरी कुजबुजतो आणि इन्स्पेक्टर केबिनच्या बाहेर निघून जातो. तेवढ्यात अर्णवला मामीचा कॉल येतो. अर्णव विचारतो, मामी कशाला पुन्हा पुन्हा कॉल करतीये. अर्णव फोन उचलतो आणि फोन काय म्हणजे मामी म्हणतो, काय मामी, मी तुझा फोन कट करतोय ना, याचा अर्थ मी बिझी आहे, मला पुन्हा पुन्हा कॉल कशाला करतीयस. तर मामी म्हणते, हो बाळा कळलं मला, हो बाबा कळलं, तू खूप बिझी आहे, पण आईंना तुझ्याशी बोलायचं आहे, आता आईशी तरी बोलशील का. अर्णव म्हणतो, हो. आणि मामी अर्णव तर सगळं बोलणं ऐकण्यासाठी फोन स्पीकरवरती टाकते. आजी विचारते, काय रे चिंटू, सकाळचे गेले आहात, आज खूप उशीर झाला, काय चाललं आहे तिथे. ईश्वरीवरती ज्या व्यक्तीने हल्ला केला तो व्यक्ती सापडला का. तर अर्णव म्हणतो, नाही आजी, तो व्यक्ती सापडला, पण ज्या व्यक्तीने हल्ला घडवला होता त्या व्यक्तीचं स्केच आम्ही काढणार आहोत, त्याचा फोन नंबरसुद्धा आम्हाला मिळाला आहे. हे ऐकून मामीच्या पायाखालची जमीनच सरकते, खूपच घाबरते मामी. अर्णव सांगतो, आजी आम्ही थोड्याच वेळात घरी येतो, तू काळजी करू नको, आज त्या व्यक्तीचा खरा चेहरा आमच्यासमोर येणारच, ज्याने मिस इंदोरवरती हल्ला केला होता, मी त्याला काही सोडणार नाही आहे. हे ऐकून मामी खूप घाबरते आणि तिला जोरात ठसका लागतो. आजी म्हणते, अगं काय झालं वल्लरी, थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. आजी पाणी घ्यायला जाते आणि वल्लरी आता फोन कट करते. वल्लरी चिडून म्हणते, आता उदयकांतचा नंबर सापडला आहे, उदयकांतचं स्केच बनवताय, याचा अर्थ पोलीस ईश्वरी अर्णव उदयकांतपर्यंत पोचतील आणि एकदा का तो उदयकांतपर्यंत पोचले, उदयकांत माझं नाव घेणार आणि मग मी जाणार 12च्या भावात. त्यामुळे मला आता काहीही करून लवकरात लवकर त्या उदयकांतचा काटा काढावाच लागेल, मला त्या उदयकांतला ढगात पाठवावंच लागेल. दॅट इज दॅट असा विचार करून मामी खूप खुश होत असते. तर हा निर्णय मामीने काल रात्रीच घेतला होता, पण सकाळी ती विसरली, म्हणजे ही खूपच विसरभोळी दिसतीये. आता काय करते ते पाहावं लागेल. इकडे पोलीस स्टेशनमध्ये स्केच आर्टिस्ट येतो आणि मग हा गुंड स्केच आर्टिस्टला उदयकांतचं सगळं वर्णन सांगत असतो. उदयकांतचा चेहरा असा होता, त्याची मिशी अशी होती, डोळे असे होते अँड ऑल. आता हे पण एक कलाच असते की आपण ज्याला पाहिलं आहे त्याचं सगळं हुबेहूब सांगणं. म्हणजे मला तर खूप असं विशेष वाटतं की कसं काय कोणी एकदम बरोबर सांगू शकतो आणि तो स्केच आर्टिस्ट पण बरोबर बनवतोय. अर्णव ईश्वरी सगळं बारकाईने पाहत असतात आणि हा स्केच आर्टिस्ट या गुंड्याने सांगितल्याप्रमाणे उदयकांतचा स्केच बनवत असतो आणि हळूहळू उदयकांतचा संपूर्ण चेहरा बनतो, जे पाहून अर्णवला जबरदस्त धक्का बसतो. आता कदाचित ईश्वरी ही उदयकांतला ओळखत नाही, पण उदयकांतला पाहून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णवचा विश्वासच बसत नाही की चक्क त्याच्या काकाने मिस इंदोरवरती जीवघेणा हल्ला केला होता, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. अर्णव हे स्केच हातात घेतो, तेवढ्यात इन्स्पेक्टर पुढे येतो. ईश्वरी हे स्केच पाहते. अर्णव हा ईश्वरी आणि इन्स्पेक्टरला काही सांगत नाही की हाच माझा काका आहे आणि यानेच ईश्वरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग इन्स्पेक्टर हे स्केच पाहतो. उदयकांतचं अगदी हुबेहूब स्केच बनवलेलं असतं, पण आता ईश्वरी असा विचार करते की या माणसालाच नक्की त्या बाईने पाठवलं असेल, या दोघांची म्हणजे काहीतरी मिलीभगत असेल. पण ईश्वरीला हे स्केच पाहून सुचतच नाही आहे की या स्केच आर्टिस्टला म्हणावं की माझी आईसुद्धा तुला त्या बाईचं स्केच वर्णन करेल, मग त्या बाईचा चेहरा आपल्यासमोर येईल. नाही, एवढ्या लवकर मामी काही एक्सपोज होणार नाही आहे. त्यामुळे ईश्वरीला ही आयडिया काही सुचतच नाही आहे. जगातला तो एकमेवच स्केच आर्टिस्ट होता जो गेला आणि तो परत कधी आलाच नाही. काय आता ह्यांना काय बोलावं. त्याच वेळेस अर्णवला आठवतं की याच उदयकांतला मी इंदोरच्या पॅलेसमधून धक्के मारून हाकलून लावलं होतं आणि कदाचित त्याने त्याच गोष्टीचा बदला घेतला असावा अशी शक्यता अर्णवला वाटते. अर्णव खूप चिडलेला असतो. आता या उदयकांतला सोडायचं नाही असंच तो ठरवतो आणि मग थोड्याच वेळात अर्णव आणि ईश्वरी हे स्केच घेऊन घरी येतात आणि घरातील सगळ्यांनाच सांगतात की हाच तो माणूस आहे ज्याने मिस इंदोरवरती हल्ला केला होता. सगळ्यात आधी अविनाश हे स्केच पाहतो. उदयकांतला पाहून अविनाशलाही जबरदस्त धक्का बसतो. मग आकाश हे स्केच पाहतो. नम्रता पाहते.
नम्रता तर त्याला ओळखत नसते. नम्रता विचारते, हे कोण आहेत? तर आकाश सांगतो, अर्णव दादाच्या डॅडचे भाऊ आहेत, काका आहेत, उदयकांत काका. नम्रताला सुद्धा आता धक्काच बसतो. मग मामा आजीला हे स्केच दाखवतो. आजीला सुद्धा जबरदस्त धक्का बसतो की अरे चिंटू, हे काय, हा माणूस? आणि मग आजी अविनाश रमाकांतला हे स्केच दाखवतात. हे स्केच पाहून रमाकांतच्या पायाखालची जमीनच सरकते. रमाकांत म्हणतो, उदयकांत? हा तर माझा भाऊ आहे, उदयकांत. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तेवढ्यात मामी तिथे येते. मामीसुद्धा हे स्केच पाहते आणि हे स्केच पाहून मामी आता लटालटा कापू लागते. अर्णव, ईश्वरी, घरातील सगळ्यांना खूप राग आलेला असतो की हे स्केच पाहून रमाकांत म्हणतो, उदयकांत? पण उदयकांतने ईश्वरीवरती का हल्ला केला असेल? उदयकांत ईश्वरीला ओळखत सुद्धा नाही. ईश्वरी बरोबर त्याची काय दुश्मनी असणार ज्यामुळे त्याने ईश्वरीवरती हल्ला केला? तेवढ्यात अर्णव म्हणतो, याचा अर्थ उदयकांत हा ईश्वरीला आधीपासून ओळखतो आणि ज्या दिवशी ईश्वरीवरती हल्ला झाला होता तेव्हा ईश्वरी ही तिच्या आईचं सत्य जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती, पुरावे गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती. आणि मग उदयकांतने गुंडे पाठवून तिच्यावरती हल्ला केला. याचा अर्थ माझे बाबा आणि ईश्वरीची आई यांच्याबद्दल अनेक वर्षापासून इंदोरच्या हॉटेलमध्ये जे काही घडलं त्या प्रकरणाचा उदयकांत काकाशी नक्कीच संबंध असेल. उदयकांत काकासुद्धा त्या प्रकरणाशी जोडला गेलाय हे अर्णव बोलतो. त्यामुळे सगळ्यांनाच हे समजतं. मामी बिचारी भामट्यासारखी उभी असते गुपचूप. कोणाला माझ्याबद्दल कळलं की काय अशी भीती तिला वाटत असते. घरातील सगळ्यांना शंका वाटते, पण उदयकांतचा आणि त्या प्रकरणाचा काय संबंध? आणि हा विचार करून रमाकांतचं डोकं मात्र जड होतं. ऐक ग स्वामी, स्वामी असं तो म्हणतो. ईश्वरी आणि अंजली त्यांना सावरतात की बाबा शांत व्हा. उदयकांतबद्दल रमाकांत सांगतो, उदयकांत असं करणं शक्य आहे. आता त्याने ईश्वरीवरती हल्ला का केला ते मला माहीत नाही, पण अनेक वर्षापूर्वी इंदोरच्या हॉटेलमध्ये आमच्याबद्दल जे काही घडलं ते उदयकांतने करणं शक्यच आहे. कारण त्या काळात माझ्या वाईटावरती फक्त एकटाच माणूस टपलेला होता आणि दुर्दैवाने तो माझा भाऊ होता. उदयकांतनेच ते केलं असावं याची मला 100% खात्री आहे. हे ऐकून अंजली म्हणते, बाबा मग जर असं असेल ना तर हे स्पष्ट होतंय की तुमच्या दोघांना अडवणारा उदयकांत काकाच. हे तर आता स्पष्ट झालंय, अडकवणारा. ईश्वरी म्हणते, नाही ताई, उदयकांत काकाचा यामध्ये सहभाग असेल, परंतु आपल्याला अजून अनेक गोष्टी कळालेल्या नाही आहेत. अंजली आणि मामा विचारतात, कोणत्या गोष्टी कळलेल्या नाही आहेत? तर ईश्वरी म्हणते, जेव्हा धुमाळने सांगितलं होतं की या प्रकरणात बाबा आणि माझ्या आईला अडकवणारी एक बाई होती आणि या दोघांना त्या हॉटेलमध्ये बोलवणारी सुद्धा एक बाईच होती. याचा अर्थ कदाचित ही बाई आणि उदयकांत काका हे दोघेही एकमेकांना मिळालेले असावेत. या दोघांनी मिळून हा प्लॅन बनवलेला होता. घरातील सगळ्यांना हे पटतं. ईश्वरी सांगते, आपल्याला सगळ्यात आधी त्या बाईला शोधून काढायचे जिने हे सगळं प्रकरण घडवून आणलंय. कदाचित उदयकांत काकांच्या सांगण्यावरूनच या बाईने हे सगळं केलं असावं, किंवा या बाईनेच उदयकांत काकाला हे सगळं करायला लावलं, किंवा माझ्यावरती हल्ला करायला लावला असावा, असंच असू शकतं. अर्णवला सुद्धा ही गोष्ट पटते. ईश्वरी म्हणते, जोपर्यंत आपण उदयकांत काकाला शोधत नाही तोपर्यंत ती बाई कोण होती हे सत्य आपल्याला कळणार नाही. ज्या दिवशी उदयकांत काका आपल्या हातीत सापडतील त्या दिवशी त्या बाईचं सत्यसुद्धा आपल्याला समजेल. ईश्वरी हे सगळं बोलत असते आणि मामी इकडे थरथर कापत असते. मामी आता एकदम तिला घाम फुटलेला असतो की काय करावं, इथून पळून जावं की काय. मामीला काही सुचतच नाही आहे. अर्णव म्हणतो, हो, आता तो उदयकांत जास्त दिवस माझ्या हातातून नाही वाचणार. लवकरच मी त्याला फरफटात येथे आणणार आणि मग सगळ्यांसमोर आणून त्याला कबुली द्यायला लावणार. सगळ्यांसमोर त्या बाईचं नाव विचारणार, ज्या बाईने हे सगळं काही घडवलं होतं. घरातले सगळे खूप खुश होतात. त्यांना वाटतं अर्णव नक्की असं करेल. पण मामी मात्र अस्वस्थ असते. मामीला श्वाससुद्धा नीट घेता येत नाही. अर्णवचं हे बोलणं ऐकून मामी खूप घाबरते आणि मग ईश्वरी म्हणते की आता तो दिवस दूर नाही आहे जेव्हा त्या बाईचा खरा चेहरा आपल्यासमोर येईल आणि मग त्या बाईच्या हातात बेड्या पडणार. मी तिच्या हातात हातकड्या घालून तिला जेलमध्ये पाठवणार, अशी ईश्वरी चिडून बोलत असते आणि ती जेलमध्ये सडणार ती बाई. हे ऐकून मामीचं आता अवसानच गळतं. मामी म्हणते, आकाश हो आणि मामीला आता अशी चक्कर येते. आणि ही चक्कर खरी असते की मामीचं नाटक असतं ते आता आपल्याला अजून माहिती नाही आहे. आणि मामी खाली कोसळणार इतक्यातच अंजली तिला पकडते. तेवढ्यात अर्णव, आकाश, मामा, नम्रता सगळे पुढे धावतात. मामीला सावरतात. मामी बेशुद्ध झालेली असते. अर्णव म्हणतो, चला मामीला घेऊन रूममध्ये चला. ईश्वरी, आजी, रमाकांत सगळे मामीकडे पाहत असतात, पण काही उन्हामुळे त्रास झाला असेल असंच त्यांना वाटतं. मामींवरती त्यांना काही संशय येत नाही. पण आज या मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मामी एवढी घाबरलेली आहे आणि तिला खरोखर चक्कर आली आहे की काय ती नाटक करतीये घाबरल्यामुळे.
तिला चक्कर आली आहे. सगळेजण तिला आता रूममध्ये घेऊन जातात. ईश्वरी, आजी, रमाकांत उदयकांतच्या स्केचकडे पाहतच असतात आणि उदयकांतने असं का केलं असेल, ती बाई नेमकी कोण असेल या सगळ्यांचाच विचार ते करत असतात. आणि लवकरच उदयकांत हाती लागला की त्या बाईचं सुद्धा सत्य कळेल असं या सगळ्यांना वाटत असतं. थोड्या वेळानंतर मामीला चेक करण्यासाठी डॉक्टर घरी आलेले असतात. सगळेजण मामीच्या रूममध्ये असतात. डॉक्टर मामीला चेक करतात. मामी शुद्धीत आलेली असते आणि डॉक्टर सगळ्यांना सांगतात की काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे. त्यांचं BP अचानक शूट झालं होतं म्हणून त्यांना त्रास झाला आणि तुम्ही काळजी करू नका. तसंही त्यांना पित्ताचा जुना त्रास आहे ना, उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे तुम्ही जास्त उन्हात जाऊ देऊ नका आणि मी काही गोळ्या लिहून देते, तेवढ्या गोळ्या खा. मामा हा आकाशच्या कानात म्हणतो. तसं पण नॉर्मली पण तिचं पित्त खवळलेलंच असतं. आकाश हसू लागतो आणि डॉक्टर म्हणतात या गोळ्या घेऊन या. मामा हो म्हणतो. डॉक्टर सांगते की कधीही काहीही लागलं तर कॉल करा आणि डॉक्टर निघून जाते. नम्रता तिला सोडवायला जाते आणि मग घरातले सगळेजण मामीला शांत राहायला सांगतात, आराम करायला सांगतात. अंजली म्हणते मामी तू एवढं टेन्शन का घेतलं? चिंटू उदयकांतला काकाला शोधून काढेल, तू नको काळजी करू. तर मामी म्हणते नाही, मी त्याचं टेन्शन नाही घेतलं, मी आकाश आणि नम्रताचं टेन्शन घेतलं. हे ऐकून मामा आकाशला आश्चर्यच वाटतं की मामी सांगते आकाश आणि नम्रताच्या लग्नाला इतके दिवस झाले आहे पण अजून त्यांचं देवदर्शन झालेलं नाही आहे, दोघांचा संसार सुरू झालेला नाही आहे आणि आता घरावर अजून काही संकट यायला नको असंच मला वाटतंय. मामा म्हणतो अरे वा वल्लरी, तुला चक्क आकाश आणि नम्रताची काळजी वाटतेय, छान छान. तेवढ्यातच आता नम्रता मामीसाठी नारळ पाणी घेऊन येते आणि मामी म्हणते की आई नारळ पाणी घ्या. सगळेजण मामीला बेडवरती बसवतात आणि मामी नम्रताच्या हातून नारळ पाणी घ्यायला नकार देते. सगळ्यांनाच समजतं की नम्रताने आणलंय म्हणून तिला प्यायचं नाही आहे. आकाश चिडून म्हणतो मॉम तुला बरं व्हायचं आहे की नाही, की असंच आयुष्यभर बेडवर पडून राहायचं आहे, घे गुपचूप नारळ पाणी पी. असं म्हणून आकाश तिला पाणी देतो आणि मग मामी नारळ पाणी पिऊ लागते. मामा म्हणतो आता मला कळलं या वल्लरीचा नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय. सगळ्यांसमोर सुनेला सासूरवास करता येत नाही, काही बोलता येत नाही ना, म्हणून तिला असा त्रास होतोय. मामी चिडून म्हणते हो काही काय बोलताय. मामा म्हणतो पाहिलंत का आकाश, म्हणजे जेव्हा जेव्हा नम्रताने नारळ पाणी दिलं तेव्हा नाही घेतलं, पण जेव्हा तू दिलं तेव्हा बरं घेतलं. याचा अर्थ सुनेच्या हातून काही आवडत नाही. नम्रता हसू लागते. तर वल्लरी चिडून म्हणते तुम्हाला आता सुद्धा जोक सुचत आहे का, मी एवढी आजारी आहे. मामा म्हणतो आत्ता कसं तुझा हा सूर ऐकला ना, मग मला कळून चुकलं की तू नॉर्मल झाली आहे. आता मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. घरातले सगळे हसू लागतात. तर मामी खूप चिडते आणि तेवढ्यात मामाचं लक्ष आहे नम्रता आणि आकाशकडे जातं आणि तो नम्रताला सांगतो नम्रता तुला माहिती आहे का, आज आयुष्यात पहिल्यांदा तुझ्या सासूला तुझी काळजी वाटली. आत्ताच म्हणत होती आकाश आणि नम्रताच्या लग्नाला किती दिवस झाले, ते देवदर्शनाला गेले नाही, संकट यायला नको. मामी खूप चिडते. तर मामा हसू लागतो आणि म्हणतो खूप चांगली संधी आहे, तुम्ही दोघे देवदर्शनाला जाऊन या, तुमच्या आईची सुद्धा इच्छा आहे. आकाश आणि नम्रता खुश होतात. ईश्वरीसुद्धा हसू लागते. मामा म्हणतो जाऊ द्या, देवदर्शनाचं नंतर पाहू, आज तुम्ही मुंबईमध्ये फिरून या. आणि अर्णव कुठे? ईश्वरीला म्हणतो की अर्णव कुठे ईश्वरी? तर ईश्वरी म्हणते ते गेलेत ऑफिसमध्ये. मामा सांगतो मग त्यालासुद्धा घरी बोलावून घे आणि तुम्हीसुद्धा फिरायला जा, मजा करून या चौघेसुद्धा फिरायला जा. ही आयडिया सगळ्यांनाच आवडते. तर ईश्वरी म्हणते अंजलीताई तुम्हीसुद्धा या ना. अंजली म्हणते नाही नको, मी घरीच थांबते, मामीचीही काळजी घ्यावी लागेल आणि कन्नूकडेही लक्ष द्यावं लागेल, तुम्ही जाऊन या सगळे. ईश्वरी म्हणते ठीक आहे. मग आकाश, नम्रता, ईश्वरी हे तिघेही रूमबाहेर जातात. पण वल्लरीला वेगळंच टेन्शन असतं. वल्लरी विचार करते हा उदयकांत कुठे असेल, त्याचा फोन लागत नाही आहे, काही झालं तरी अर्णव आणि पोलिसांच्या आधी तो उदयकांत माझ्या हाती लागायला हवा, नाहीतर सगळंच संपेल. असा विचार करून मामी खूप टेन्शनमध्ये येते. पहिल्यांदाच मामीच्या चेहऱ्यावरती एवढा रंग उडालेला दिसतोय. मामीला असं घाबरलेलं दुःखी पाहून खरंच एकदम मस्त वाटलं आज. आता इकडे आकाश त्याच्या रूममध्ये असतो. नम्रता त्याला पाठीमागून अशी मिठी मारते. आकाश विचारतो काय झालं? तर नम्रता खूप खुश असते आणि म्हणते थँक्यू आकाश सर. आकाश विचारतो थँक्यू कशाला? तर नम्रता म्हणते आकाश सर असं का करताय? अहो आज आपल्या लग्नानंतर पहिल्यांदाच आपण फिरायला जाणार आहोत ना, म्हणून मी खूप खुश आहे. आकाश म्हणतो आपण काय लग्नाआधी फिरायला जात नव्हतो का? आपण लग्नाच्या आधीसुद्धा अनेक वेळेस फिरायला गेलो. तर नम्रता सांगते आकाश तुम्हाला कळत नाही आहे का, लग्नाआधी आणि लग्नानंतर खूप फरक असतो. आधी मी नम्रता देसाई होते, पण आता मी नम्रता आकाश पाटील म्हणून तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून बाहेर जाणार आहे. मला तर खूप भारी वाटतंय. आकाश तिला चिडवण्यासाठी म्हणतो नो बिग डील. तर नम्रता चिडून म्हणते बिग डील नाही आहे, खूपच बिग डील आहे सर. आणि आज आपण खूप एन्जॉय करायचा, मस्त बाहेर जायचं, फिरायचं, जेवण करायचं, येता येता
त्याच भैयाकडून कुल्फी खायची, ज्या भैयासमोर तुम्ही मला प्रपोज केलं होतं. आपण त्यांना सांगूया, झालं आहे बरं का आमचं लग्न. हे ऐकून आकाश विचारतो, नम्रता मला एक कळत नाही आहे, तुला आनंद नेमका कशाचा झाला आहे? आपण बाहेर जेवायला जातो आहे, फिरायला जातो याचा झाला आहे, की आज बाहेर जेवायला गेल्यामुळे तुला घरात स्वयंपाक बनवावा लागणार नाही आहे याचा आनंद होतो आहे? नम्रता म्हणते, खरं सर, खरं खरं सांगू का, मला आहे ना दोन्ही गोष्टींचा थोडा थोडा आनंद होतो आहे. बाहेर खाण्याचासुद्धा आणि घरात म्हणजे बनवावं नाही लागणार ह्याचासुद्धा. हे ऐकून आकाश हसू लागतो आणि म्हणतो, वा रे वा, लग्न झाल्यानंतर मुलींचं असं असतं का? नम्रता सांगते, अहो खूप वेगवेगळं असतं मुलींचं. त्यांना छोटा छोटा जरी आनंद मिळाला ना तरी त्या खूप मोठा मोठा आनंद होतो त्यांना. हे ऐकून आकाश खुश होतो आणि नम्रताला जवळ घेतो. नम्रताची ईश्वरीसारखी बडबड सुरूच असते आणि इकडे ईश्वरी ही रमाकांतसाठी चहा घेऊन येते. म्हणजे ही जी आहे ना नम्रता आणि ईश्वरी, खरंच यांची बडबड सेमच दाखवलेली आहे. म्हणजे असं कळून येतं की या दोघी बहिणीच आहेत असं. जसं बहिणींमध्ये काही ना काही साम्य असतं ना, तसं ह्या दोघींची ॲक्टिंग खूप भारी असते बडबड करायची. रमाकांत आता हा वेगळ्याच विचारामध्ये गुंग असतो. त्यांचं लक्षच नसतं. ईश्वरी त्यांना भाण्यावरती आणते आणि म्हणते, बाबा तुमच्यासाठी चहा आणला आहे. तर रमाकांत म्हणतो, नको ईश्वरी बेटा, मला चहा नको आहे. रमाकांतच्या डोळ्यात खूप पाणी आहे हे ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी म्हणते, बाबा काय झालं, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात? तर रमाकांत आता रडू लागतात आणि म्हणतात की ईश्वरी बाळा, मला ना खूप अपराध्यासारखं वाटतंय. ईश्वरी विचारते, काय झालं बाबा, तुम्ही स्वतःला असं अपराधी का म्हणताय? तर रमाकांत सांगतात, आज माझ्या चिंटूला आणि अंजलीला आयुष्यात जो काही त्रास होतोय ना, तो फक्त माझ्यामुळे होतोय आणि या सगळ्यांसाठी मीच जबाबदार आहे. ईश्वरी म्हणते, बाबा या सगळ्यांबद्दल आपण बोलून झालं आहे ना, कशाला पुन्हा पुन्हा स्वतःला त्रास करून घेताय? रमाकांत म्हणतात, नाही ईश्वरी, हे सगळं मी नाही विसरू शकत. जे काही झालं ते माझ्या नशिबाने झालं, पण त्यानंतर घर सोडून जाण्याचा निर्णय हा माझा होता. माझ्या छोट्याशा चिंटू आणि अंजूला मी सोडून घर निघून गेलो. त्यानंतर त्यांचे किती हाल झाले. माझ्या त्या भावाने, उदयकांतने चिंटू आणि अंजूला असं घराबाहेर काढलं. एवढेसे लहान होते ते, त्यांना किती त्रास झाला असेल, किती हाल झाले असतील त्यांचे. या सगळ्या परिस्थितीमुळे मी जर तेव्हा असतो ना तर असं काही होऊ दिलंच नसतं. मी तेव्हा लढायला हवं होतं, थांबायला हवं होतं. कदाचित आज माझी बायकोसुद्धा जिवंत असती. हे सगळं घडलंच नसतं. माझ्या मुलांना इतके वाईट आयुष्य पाहावंच लागलं नसतं. जर कदाचित मी असतो तर माझ्या अंजूसाठी एखादा चांगला मुलगा पाहिला असता लग्न होण्याआधी. त्या मुलाचं कुटुंबीय कोण आहे, हा मुलगा काय करतो, कुठला आहे, कसं आहे, ही सगळी चौकशी केली असती. मग माझ्या अंजूचं लग्न लावून दिलं असतं. आज त्या राकेशने कमीत कमी माझ्या अंजूला असं फसवलं तर नसतं ना. हे सगळं माझ्यामुळे होतंय. तो उदयकांत तुझ्यावरती हल्ला करतो. कोणामुळे? फक्त माझ्यामुळे. माझा भाऊ उदयकांत तुझ्यावरती जीव घेणं हल्ला करतोय, ते फक्त माझ्यामुळेच. जर मी तेव्हा खंबीरपणे माझ्या मुलाच्या पाठीशी उभा राहिलो असतो तर कदाचित आज हे सगळं घडलंच नसतं. माझ्या मुलांचं आयुष्य वेगळं असतं. हे सगळं ऐकून ईश्वरीसुद्धा इमोशनल होते. रमाकांत रडू लागतो आणि म्हणतो, ईश्वरी बाळा, कितीही नजरेच्या आड टाकलं ना तरी माझ्या मुलांच्या आयुष्यात आज जे काही प्रॉब्लेम आहेत ते फक्त माझ्यामुळेच. मीच त्याचा दोषी आहे. रमाकांत रडत असतात. ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं आणि प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड हा इथेच संपलेला आहे. आजचा एपिसोड तर खरंच खूपच इंटरेस्टिंग होता आणि ह्या मालिकेचे येणारे एपिसोडसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आता ह्या मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट पण येणार आहे. म्हणजे ती मिसेस कुलकर्णी कोण आहे राकेशची माहिती नाही, अजून एक्सपोज नाही केलं आहे. पण ती अर्णवच्या सात्विक फॅशनमध्ये 60% भागीदारी तिची दाखवलेली आहे. त्यामुळे आता पुढचे एपिसोडसुद्धा अजूनच भारी असणार आहेत. तर आता उद्याच्या एपिसोडमध्ये नेमकं घडणार तरी काय? तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की मामी ही चक्क उदयकांतच्या घरी पोचणार, पण उदयकांत तिथे नसेल. त्यामुळे मामीला खूप टेन्शन येईल. हा उदयकांत कुठे गेला? जमिनीने म्हणजे कुठे गेला अचानक? त्याला कोणी गायब तर केलं नाही ना? जाणून बुडून गायब केलं आहे का? की हाच गायब झाला? हे सगळं शोधावेच लागेल. कोणाच्याही हाती लागण्याआधी तो माझ्या हाती लागलाच पाहिजे, असाच विचार मामी करणार. आणि इकडे रमाकांत हा ईश्वरीला विनंती करेल, जसं अंजूने मला स्वीकारलं आहे तसं माझ्या चिंटूने सुद्धा मला स्वीकारायला हवं. हे काम तू माझ्यासाठी कर. आणि ईश्वरी ही रमाकांतला वचन देणार की अर्णव सर लवकरच तुमचा बाबा म्हणून स्वीकार करतील. आणि मग थोड्या वेळाने ईश्वरी आणि अर्णव हे दोघे बाहेर फिरायला जातील. ईश्वरी काहीतरी खात असेल आणि अर्णवला विचारेल, सर तुम्हाला खायचं आहे का? तर अर्णव म्हणेल, नाही, तुला पाहूनच माझं पोट भरलं. हे ऐकून ईश्वरी खूप लाजणार. अर्णवसुद्धा तिच्याकडे पाहून स्माईल करेल. आणि इकडे मामी उदयकांतच्या घरामध्ये काहीतरी शोधाशोध करत असेल, पण उदयकांत घरी असणार
त्यामुळे मामीला टेन्शन घरी नसणार, त्यामुळे मामीला टेन्शन येईल की उदयकांत नेमका गायब तरी कुठे झाला आणि तो माझ्या हाती लागेल की नाही. मग आता उदयकांत कुठे गेला आहे आणि मामी तर त्याच्या घरी पोचली. अर्णव, ईश्वरी, पोलीस त्यांच्या घरी कधीही पोचतील. हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. मग आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.